तुम्हाला कळतंय तसं शेती तुम्ही करता. तर तुमच्या लहानपणी जसं तुम्ही शेतात आला तसं कोणतं पीक पेरत होता तुम्ही? आमच्याकडे बाजरी होती, हा, आणखी पिवळं पिवळं होतं, हुलग हुलग, मटकी मुगी मटकीन मुगी. ही खरीपात होतं ना, हो पावसाळी हंगामात. पावसाळ्यात. म्हणजे पावसाळा झाल्याच्या नंतर उन्हाळी रबी मध्ये काय करत होता? आमच्याकडे रबी नाही. रबी नाही, मग तेव्हा काय करायचं? काय बसून राहायचं बसून निवांत राहायचं. काय नाही हे काय डोंगरला दिसते तुम्हाला डोंगराला काहीच येत नाही. काहीच येते ना मग काय आमच्या तेव्हापासून तुम्ही ऊसतोडीला जात होता का नाही? उस्तुला गेलो गेला. बरं आता मला सांगा, मुगी गेल्या, मटकी गेली, बाजरी गेली, ती सोडून आता दुसरं काय चालू केलंय? आता कापस करत होता का नाही तेव्हा तुम्ही? कापस आली तर कापस केली एक दोन चार सूर्यफूल सूर्यफूल नाही केलं उगाच पातळ कुठं तरी पेरलं कुठं तरी. मग ती बी बंद करायचं काय कारण आहे? आता बंद करायचं यायच ना तर काय कारण सांग. येईल ना, पाण्यामुळे येत नव्हतं का? कशामुळे येत नव्हतं? पाण्यामुळे येत नाही. फक्त पाण्यामुळे येत नव्हतं. ओके. आता ज्वारी येत नाही, गहू येत नाही, काय येत नाही? पाणी नाही तर त्याला येईल कुठून साहेब आमच्या डोंगरला डोंगराला. हा हा हे असं म्हणतो. ओके. मग आता जी काय आहे ते समजा, आता तुम्ही सोयाबीन हे करता ती थोडंफार आलेलं जे आहे ते आहे का नाही? आता कुणी गटार खाल्ली हा, कुणी आळीले कुठे कुणी खोलले केले बर बर. लहान लहान केले बर. काय म्हणजे एवढा काही परिणाम, जी तुमची पीक पद्धत आधी होती डोंगरातली, म्हणजे बाजरी, ज्वारी, ही जी होतं पारंपरिक, तीच चलत आलं पुढं. हो. दुसरं नाही जास्त काही बदल झाला. काहीच बदल नाही. हा. पाणी जे उभा करा मोठा पुढारी होय. ते म्हणतात तुमच्या वर्षी झालं म्हणू नका असं नाही. हा. त्यांनी यायचं मला आम्हाला सांगायचं आम्हाला अंके बहादर हो नाही, ती जाऊ द्या. पण माझं काय म्हणणं की जसं बाकीच्या भागामध्ये समजा सूर्यफूल बुडालं किंवा कापूस तुमच्या केस भागात तिकडे खाली व्हायचा, इकडच्या इडा येवता त्या पलीकडच्या भागात होता, ती जी काही बंद झाला त्याचं काय कारण आहे का? असं थोडं माहिती मला पाहिजे. माहिती म्हणजे विघ्न पडायला लागले शेतकऱ्याला पाण्याची नाही योजना कशाची योजना इग्न पडायल्यामुळं कापस बुडाली का? हा असं आहे का? लावी बिनात लोक लावीना बी गेले. बरं मला सांगा, कोणती इग्न पडायला चालू झाली? आता इग्नात आपल्या आपण शेती केली आणि पोरं शेतीला लागल्यापासून मी शेती काय केली. आपल्याला माहिती नाही. ही शिकवत पण इग्नामुळं जे आहे ती बंद पडायला आहे का नाही? पीक आपल्याला बदलावं लागलं आहे का नाही? ही खरं आहे का नाही? आता हे आपलं वय झालं असं पोर शेती वय होऊन गेलं. Yes, बरोबर आहे. हो पोरं